नमस्कार. सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेथीच्या भाजीपासून खमंग कुरकुरीत असा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. जे कोवळे कोवळे देठ आहे ते तसेच ठेवले, निब्बर अजिबात घेतलेले नाही. आता ही मेथी इथे मी 250 ग्रॅम घेतलेली आहे. आता ही आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर इथे सगळी भाजी आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. आता ही आपल्याला जरा वेळ बाजूला ठेवायची आहे. आता आपल्याला कुरकुरीत नाश्ता बनवायचा, त्यासाठी इथे मी बाउल घेतलेला आहे आणि आपल्याला एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा कप बारीक रवा. आता इथे मी या कपाने रवा मोजून घेतलेला आहे. तुम्ही कोणताही एखादी कप वाटी सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे अर्धा कप बेसन पीठ. त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे. इथे अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा कुटलेली मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा धना पावडर, भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि ज्या गठोळ्या होतात त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. खूप जास्तीचं एकदम पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घातल्यामुळे काय होतं, गठोळ्यासुद्धा छान अशा व्यवस्थित मोडल्या जातात. तर इथे मी 1 कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे सगळ्या गाठी गठोळ्या मोडून घेतलेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आता हे मिश्रण घट्ट आहे आणि यामध्ये आपल्याला अजून 1 कप पाणी घालायचं आहे. म्हणजे यातला जो रवा आहे तो छान असा फुलला जाईल. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 छोटा चमचा तेल. आता तेल गरम झालं की लगेचच यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरं. जिरं चांगलं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे. आता जिरं इथे फुललेलं आहे. यामध्ये घालायचं आहे अर्धा छोटा चमचा किसलेलं आलं आणि 1 पोपटी कलरची मिरची घेतलेली, ती कट करून घेतलेली, ती यामध्ये घालायची आहे आणि आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे आपण मिरची आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपण जी मेथी कट केलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मेथी पॅनमध्ये घालेपर्यंत मंद ठेवायची आहे. सगळी इथे मेथी मी घालून घेतलेली आहे. आता यावरतीच आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यामुळे काय होतं, मिठामुळे ही मेथी आहे ती एकदम मऊ पडते आणि चवही छान लागते. अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. आता मीठ घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली होती. आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे. यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणीसुद्धा होणार नाही आणि एकदम चिपचिपी अशी ही मेथी होणार नाही. यातलं जे सुटलेलं पाणी आहे ते आटून जाईल. बघा, या पद्धतीने छान अशी खमंग आपल्याला परतून घ्यायची आहे. बघा, ज्यावेळेस आपण मेथी घेतलेली त्यावेळेस किती दिसत होती आणि ज्यावेळेस पॅनमध्ये घातली, परतून घेतली, त्यावेळेस एकदम थोडी अशी मेथी दिसायला लागलेली आहे. अजून 2 ते 3 मिनटे आपल्याला परतवून घ्यायची आहे. ते तुम्ही बघू शकता मेथी छान अशी आपली परतवून झालेली आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं ते सुद्धा छान असं भिजलेलं आहे. आता ते तळापासून आपल्याला चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने
ढवळून घ्यायचं, म्हणजे खाली जो रवा बसलेला आहे तो सगळा मिक्स होतो. आता हे मिक्स करून घेतलेलं मिश्रण आपल्याला सगळं यामध्ये घालायचं आहे. आता घातल्यानंतर आपल्याला घट्ट गोळा होईपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही, मंदच गॅसवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आणि मंद गॅसवरच घट्ट गोळा होईपर्यंत हे परतून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, कुठेही पॅनला चिकटलेलं नाही, अतिशय छान असा गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता इथे मी ताट घेतलेलं आहे आणि ताटाच्या पाठीमागून तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर जे मिश्रण आहे ते आपल्याला सगळं यावरती ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. तुम्ही गोल आकारात थापा, चौकोनी आकारामध्ये थापा, कोणत्याही आकारामध्ये थापलं तरीही चालेल. गरम गरम असतानाच थापून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं हे थापलं जातं. तर एकदम छान असं प्लेन आपण थापून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच यावरती आपल्याला भरपूर सारे तीळ घालायचे आहे, कारण थंडी आहे आणि थंडीमध्ये तीळ खाल्लेच पाहिजे. असे तीळ घातल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण ही वडी तळणार त्यावेळेस एकदम छान असं कुरकुरीत लागतात. दाताखाली आल्यानंतर त्याची चवच खूप दुपटीने वाढते. आता हे पुन्हा आपण यावरती प्रेस करून घेऊ, म्हणजे ते छान असे चिकटले जातील आणि जेव्हा आपल्याला तळायचं त्यावेळेस तेलामध्ये हे निसटणार नाही. अशा पद्धतीने आता हे मिश्रण आपण पूर्णपणे गार करून घेऊ. इथे वडीचं मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे. आता आपण कट करायचं आहे. आता तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायच्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. कारण आता थंडी आहे आणि थंडीमुळे पटकन असं हे थंड होतं, फारसा वेळ लागत नाही, फॅनखाली सुद्धा ठेवायची गरज पडत नाही. अतिशय सुंदर असं हे कट झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर इथे वड्या कट करून घेतलेल्या आहे आणि लगेचच आपल्याला ह्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या वेगळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला तळून घ्यायच्या आहे. आता वडी तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की लगेचच आपल्याला ही वडी यामध्ये सोडायची आहे. इथे फक्त मी 3च वडी सोडणार आहे, कारण मी तेल एकदम थोडंसंच घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खमंग अशी आपल्याला वडी तळून घ्यायची आहे. तर इथे आपली वडी खमंग अशी तळून झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, रंग अतिशय सुंदर आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेले ह्याच पद्धतीने आपण तळून घेऊ. इथे आपला खमंग खरपूस असा छोट्या भुकेसाठी मेथीचा नाश्ता तयार झालेला आहे. अतिशय खमंग आणि कुरकुरीत झालेला आहे. करायला खूप सोपं आहे. तुम्ही मेथीचा करू शकता, पालकचा करू शकता, कोथिंबिरीचा करू शकता, कारण आता थंडी आहे आणि थंडीमध्ये मेथी खाल्ली पाहिजे. ती आपल्या आरोग्यासाठी खूप अशी फायदेशीर आहे आणि लहान मुलांना तर लवकर भूक लागते. शाळेतून आल्यानंतर छोट्या भुकेसाठी काही खायला जर नसेल तर असं सकाळीच बनवून ठेवायचं, म्हणजे पटकन असं त्यांना तळून देता येतं आणि खायला एकदम टेस्टी आहे. मुले जर मेथीची भाजी खात नसेल तर अशा पद्धतीने त्यांना नाश्ता जरूर करून द्या. मुले अगदी आवडीने खातील आणि रोज बनवायला सांगतील. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही मेथीचा नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.